हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती। तर आज सकाळी ना अभ्यास केला ना, लवकर उठून ना रात्री अभ्यास केला। मी चालू केला होता पहिला स्लॉट दुपारी। आता जशी आपल्याला वेळ मिळेल किंवा जसं मला सूट वाटतंय होतंय तसा मी सध्या अभ्यास करते। डेलीचं असं फिक्स रुटीन काहीच नाही आहे। मुलीच्या झोपण्यावर किंवा मला छान वाटण्यावरच ते सगळं काही आहे। मला जर का ओके वाटलं तर मी रात्री करते, सकाळी वाटलं सकाळी करते, परंतु आज नाही वाटलं त्यामुळे मी सकाळी नाही उठले आणि रात्री पण अभ्यास नाही केला। तर आत्ता पहिला स्लॉट जवळपास 12:30 वाजत आले होते तेव्हा मी स्टार्ट केला होता आणि पहिला स्लॉट करंट अफेअर्सचाच घेतला होता। कारण हे जे पुस्तक आहे ना ते मी काल वाशिमवरून बोलावलं होतं। आमच्या गावामध्ये स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं काही मिळत नाहीत, लागत असतील तर वाशिमवरून किंवा अकोल्यावरून किंवा अमरावतीवरूनच ते बोलवावी लागतात। गावामध्ये मिळाले तरी शिंदे सरांचं व्याकरणचं वगैरे असे छोटे छोटे पुस्तकं मिळतात, परंतु ते पुस्तकही पूर्ण MRP मध्ये मिळतात। त्यामुळे इथं पुस्तकांचं मार्केट तयारच झालं नाही आणि कोणी इथून घेतही नाही। लागले तर मुलं अकोल्याला जातात किंवा कोणी गेलं तर बोलावतात। तर हे पुस्तक मी काल वाशिमवरून बोलावलं, हे गेले होते तुम्हाला माहितीच आहे, त्यांच्याकडून बोलावलं आणि त्या पुस्तकामधून मी माझं पहिलं प्रकरण म्हणजे 7वं प्रकरणपर्यंत आलेच सर। माझं पहिल्यांदा सुरू आहे। तर जे सरांनी टार्गेट दिलं तिथूनच स्टार्ट केले, कारण आधीचे प्रकरणं मला नंतर कव्हर करावे लागतील। आपल्याला जे काही टार्गेट चालू आहे त्याच्यानुसारच जायचं आहे। आणि इथं अरण्य आला होता पहा, कारण त्याला आहेत सुट्ट्या आणि त्याचं चालू असतं नेहमी हे करू ते करू, काय खेळायला दे, मोबाईल दे, असंच चालू असतं। कितीही प्रयत्न केला तरी मोबाईल काही सुटत नाही आहे आणि शेवटी त्याने माझा जुना मोबाईल इथून घेऊन गेलाच आणि तो गेम खेळत बसलास। त्याला नेहमी काही ना काही एंगेज ठेवण्यासाठी ॲक्टिव्हिटी कुठल्या द्यायच्या तेही सुचत नाही आहे। आता अजून 1 महिना तर शाळा नाही आहे, त्यामुळे असंच चालणार आहे। दुपारी ऊनही एवढी आहे आमच्या विदर्भात, तर भयंकर ऊन आहे, त्यामुळे ना बाहेर जाता येत ना मुलांना कुठं फिरायला नेता येत आणि सध्या मीही कुठे जाऊ शकत नाही। आणि गावामध्ये असे काही क्लासेसही नाही आहेत त्याच्या लायकीचे जे त्याला लावून देऊन त्याला एंगेज ठेवावं, त्यामुळे तो आता असाच 1 महिना कसं तरी काढणं आहे। आता हे करंट अफेअर्सचं पुस्तक जे आहे तर सोर्स विचारला होता मला कमेंटमध्ये, तर मी सिम्प्लिफाईडच वापरते। मागच्या वेळेसही कंबाईनच्या वेळेस आम्ही सिम्प्लिफाईडच मी वाचलं होतं 2-3दा आणि लोकसत्ता पेपर आता यावेळेस त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। मागच्या कंबाईनच्या वेळेस त्याचा जास्त फायदा झाला नाही, परंतु याही वेळेस होणार नाही असं काही नाही आहे। आणि यामधल्या ज्या घटना आहेत त्या चांगल्या प्रकारे दिलेल्या असतात। फॉन्ट जो आहे तो फॉन्ट व्यवस्थित आहे, त्यामुळे वाचायला हे पुस्तक इझी वाटतं, त्यामुळे मी हेच पुस्तक कंप्लीट करणार आहे। त्याचसोबत येणारे इयरबुक पुढे जे काय येत राहतील अंक, हा 36वा अंक आहे, असे एक एक अंक घेत जायचे आणि ते वाचत जायचे असं ठरवलेलं आहे। आणि सोबत लोकसत्ता तर आहेच, त्यातलं संपादकीय आता डिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणून संपादकीय वाचणं मस्ट आहे। सो आपल्याला असे सोर्स फिक्स करून घ्यायचे आहेत, तर जेणेकरून आपल्याला त्यातलं काय येणार नाही येणार ते माहिती नाही आहे, पण आपण एकच सोर्सवरती स्टिक राहायला पाहिजे। हॅलो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती। तर आता दुपारचे वाजले जवळपास 1:30 आणि मी 12:30 वाजता माझं करंट अफेअर्सचं वाचायला घेतलं होतं आणि मध्ये जेवण केलं, त्यामुळे तिथे मी स्टॉप केलं आणि आता मला ते कंटिन्यू करायचं आहे। त्याचसोबत प्रश्न लिहून पाठवायचे आहेत सरांना। सरांचा मेसेज आला आहे ग्रुपवरती आणि आज थोडं बरं वाटत नाही आहे, त्यामुळे थोडंसं मी रेस्ट करत अभ्यास करणार आहे। तर कमेंट अशा आहेत की तुम्ही झोपता केव्हा आणि टाईम कसा मॅनेज करता। तर जेव्हा मला त्रास वाटला ना तेव्हा मी झोपते, असं काही नाही आहे। आणि खूप जास्त स्ट्रेस देऊन स्वतःला अभ्यास मी करत नाही आहे, त्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता अभ्यास करते। आणि ज्या आपल्या बॉडीची नीड जशी आहे तसा तुम्हाला जसं सहन होत असेल तसा अभ्यास करा। आपण जर का न्यू मॉम आहोत तर आपल्याला बाळ जेव्हा जागतं तेव्हा जागावंच लागतं। तर रात्री सावी लवकर झोपली पण सकाळी लवकर उठली, त्यामुळे मग तेव्हा तिच्याजवळ थांबावंच लागलं आणि तेव्हा मला अभ्यास करायची इच्छा नाही झाली आज, त्यामुळे मी नाही केला। तर जे काल झाला होता तर मी काल केला, म्हणजे असं आपल्याला जेव्हा वाटलं तेव्हा करायचं, असं काही नाही आहे की वाटलं तेव्हा करायचं किंवा नाही करायचं। जेवढं आपलं टार्गेट आहे ते कंप्लीट करावं लागणार आहे, कारण की कॉम्पिटिशन शेवटी फुल टाईम करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच आहे, त्यामुळे त्यांच्यासारखाच आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। त्यामुळे आपल्याला कमी अभ्यास करून चालणार नाही आहे, परंतु मग आपण जर आजारी पडलो तर मग आपला पूर्ण दिवस जाईल। त्यामुळे असंही नाही करायचं की पूर्ण आपला दिवस आपण अभ्यासच करतो आहे, मग आपल्याला तब्येत खराब झाली आणि मग त्यामध्ये आपलं पुढचे 2-3 दिवस गेले, त्यापेक्षा कमी होतोय ना आपण डेली होतोय, तो महत्त्वाचा आहे। तर ते तुम्ही लक्षात घ्या आणि तसं तुमच्या शेड्यूलनुसार तुम्ही प्लॅन करा। आता मी रात्रीसारखं वाटतं याच्यासाठी की मी स्टडी लॅम्प लावला इथे म्हणून, परंतु दुपारचे 1:30 वाजले आहेत, आता जवळपास 1:30-1:15 वाजत आलेले आहेत आणि आता मी जोपर्यंत झोपून आहे तोपर्यंत अभ्यास करते। इथे ती पाळण्यात असते, त्यामुळे मला तिला इथे झोका द्यायला सोपं आहे आणि ती झोपून राहते शांत। सो आता कूलर चालू करते मी, व्हिडिओ बनवायचा होता म्हणून कूलर ऑन नाही केला, कारण त्यात आवाज येतो मग म्हणून, त्यामुळे सो आता कूलर स्टार्ट करते म्हणजे ती जास्त वेळ झोपेल आणि मग मी माझा आपली इथे अभ्यास बसून करू शकेल। सो लेट्स गेट स्टार्टेड।
लहान बाळासोबत अभ्यास करायचा आहे, त्यामुळे काही गोष्टी आपल्याला तिथे ट्रिकी कराव्या लागतील, जसं की ते जास्त झोपेल कसं किंवा दुसऱ्याकडे कसं राहील, ह्या सगळ्या गोष्टी पाहत पाहत अभ्यास करावा लागतो. तर इथे कूलर लावला, कूलरच्या थंड हवेत ती जास्त वेळ झोपेल म्हणून मी तिथे कूलर स्टार्ट केला आणि माझं राहिलेलं करंट अफेअर्सचं मी करायला घेतलं. दुपारच्या वेळेत ती झोपते चांगली, परंतु आज ती काही झोपत नव्हती, त्यामुळे तिला खाली टाकलं दिवाणवरती. तसंही पाळण्यात हे जास्त ठेवू देत नाहीत, जेणेकरून म्हणजे ती मोकळी झोपली पाहिजे ते पहा म्हणतात. त्यामुळे मग तिला खाली दिवाणवर टाकलं आणि त्यानंतर मी माझं करंट अफेअर्स केलं. कधी कधी मी तिच्या साईडला बसून मोबाईलमध्ये PDF जास्त करून वाचत. कोणत्याही माध्यमातून अभ्यास होणं आवश्यक आहे. आता सप्टेंबरमध्ये जरी एक्झाम आहे तरी आपल्याला दिसतोय हा वेळ जास्त, परंतु हा वेळ जास्त नाही आहे. त्यामुळे जो वेळ आहे जसा आहे जसा आपल्याला मॅनेज करता येईल तसा करत राहायचा आहे. आणि ही इतक्या वेळा आज उठत होती, त्यामुळे माझा अभ्यास काही कंटिन्यू होत नव्हता, परंतु काहीतरी करून तिला मी झोपवण्याचा प्रयत्न करत होते, पण शेवटी ती काही झोपायला तयारच नव्हती. त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, हिला खालीच टाकते दिवाणवरती, म्हणून मी तिला पाळण्यातून काढून घेतलं आणि खाली टाकलं. तर ही आहे पहा माझी सावी, आणि हिच्याकडे पाहिलं ना की सगळं टेन्शन गेल्यासारखं वाटतं आणि खूप मोटिवेटेड वाटतं. त्यामुळे हिच्याकडे पाहत राहत असते मी नेहमी आणि त्यामुळे अभ्यासही छान होतो. तर आता तिला मला खाली झोपवावं लागेल आणि त्यानंतर माझा पुढचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू करावा लागेल. तर तिला दुपारी झोपवलं मी आणि त्यानंतर थोडा वेळ मीही झोपली. नंतर माझ्याकडे थोडे पाहुणे आले, त्यामध्ये थोडासा वेळ गेला आणि सावीला बघायलाच ते आले होते, त्यामुळे थोडासा वेळ गेला. आणि त्यानंतर मग मी माझं प्रश्न लिहायचे राहिले होते, तर ते रायटिंग सेशन कंप्लीट करायसाठी घेतलं. आता हे जे प्रश्न लिहायचे आहेत ते सरांनी दिलेले आहेत आणि मला कमेंट होती की तुम्ही जे उत्तरं लिहिता ते पाठवा. एकतर आता आम्ही सध्या स्वतःच मी शिकत आहे, त्यामुळे मला काही इतके परफेक्ट उत्तरं लिहिता येत नाहीत. सध्या प्रॅक्टिस म्हटल्यासारखंच आहे आणि लिहून मग सर त्यामध्ये करेक्शन करून देतात आणि मग नंतर ते काही मी म्हणजे परत पुन्हा नाही लिहत. त्यामुळे त्याच्यावरच मी रेड पेनने तिथे करून ठेवत असते, कारण इतका वेळ नाही आहे 2-2 वेळा माझ्याकडे प्रश्न लिहिण्यासाठी. त्यामुळे आणि जेव्हा टेस्ट असते त्याच्या आधी मग एकदा प्रॅक्टिस म्हणून लिहून पाहायचं असते, तेव्हा मी ते रिवाईज करते. तर जे प्रश्न आहेत जे मी आता लिहत आहे तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. एक प्रश्न लिहिण्यासाठी सध्या सोर्स पाहणे, त्यानंतर मोबाईलवरती गुगलवरती काही गोष्टी सर्च करणे, आकृत्या सर्च करणे, ChatGPTचा वापर मी बहुतेकदा करत असते. तुम्ही सुद्धा ChatGPT वापरत नसाल तर ते वापरा, त्याचा खूप फायदा होतो. आणि यामुळे मग आपल्याला ते प्रश्न लिहायला म्हणा किंवा आकृती, त्याला भूगोल आहे त्यामुळे मॅप आकृती तर आवश्यक आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत करणं. तर यासाठी मी या सगळ्या गोष्टी करत असते. तर यामध्ये भरपूर वेळ जातो एखादा प्रश्न लिहित असताना, परंतु आत्ता जरी वेळ जात असेल त्यांनी सरांचं म्हणणं आहे की कसंही येऊ द्या, तुम्ही फक्त लिहिण्याचा प्रयत्न करा आणि मग नंतर आपल्याला त्या गोष्टीमध्ये जे काही इम्प्रोव्हायझेशन करायचं आहे, जसं जसं आपलं वाचन वाढेल, जसं जसं आपली प्रगल्भता वाढेल, तसं तसं उत्तरं चांगले लिहिण्याचा प्रयत्न आपल्याला करता येईल. आणि आता टॉपर्सचे उत्तरं सहज उपलब्ध आहेत. एक ॲप आहे पहा, त्या ॲपचं नाव मला आता आठवत नाही आहे, UPSCची रिलेटेडच ते ॲप आहे. तर त्या ॲपवरती सुद्धा टॉपर्सचे नोट्स आहेत, त्यानंतर त्यांचे काय म्हणता येईल तर नोट्ससुद्धा, त्याचे मॉडेल आन्सरसुद्धा दिलेले आहेत. तर ते ॲप तुम्ही घ्या. त्या ॲपमध्ये तुम्हाला UPSC फॅक्टरी नावाचं ते ॲप आहे. तर त्या ॲपवरती फक्त इंग्रजीमध्ये आहे आणि आपल्याला ते त्याच्यामधले प्रश्न पाहून तसं मग आपल्याला मॉडेल तयार करता येतात. काही फ्रीमध्ये उपलब्ध आहेत, नंतर त्याचं पेड व्हर्जन घ्यावं लागतं. तर जेवढे फ्री आहेत तेवढे घ्यायचे, टॉपर्सचे उत्तरं पाहायचे आणि तसा प्रश्न घेऊन आपण लिहून पाहायचं आणि त्याच्यासोबत टॅली करून पाहायचं की काय आपलं तिथे चुकतंय, काय गोष्टी यांनी ॲड केल्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. आपण जसं शाळेमध्ये लिहित होतो तसं न लिहिता UPSCचे प्रश्न उत्तरं लिहिताना कशा प्रकारे पॉईंट फॉर्मॅटमध्ये कसं लिहायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टॉपर्सचे उत्तरं पाहून लक्षात येतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही जर का एखादी मेंटरशिप लावली नसेल तर तुम्हाला तिथे जास्त एफर्ट्स द्यावे लागतील, त्याचं इव्हॅल्युएशन करणारं कोणी राहणार नाही, त्यामुळे त्या गोष्टी कठीण होतात. आणि म्हणूनच मी ही जी काही मेंटरशिप आहे ते कंटिन्यू करणार आहे, ज्याचा मला फायदा होणार आहे. तर आजच्या दिवसात मी काही रात्री नाही आणि सकाळी अभ्यास केला नव्हता, आज दिवसा अभ्यास केला आणि आता कंप्लीट नाही झाला आहे, चालू आहे. पण म्हटलं आजचा वेळेवरचा व्हिडिओ आपला 8 वाजता मी रोज जनरली टाकत आहे, तर तो टाकून देते. आणि आज जे मी प्रश्न लिहत आहे, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवले, तर हे कंप्लीट झाल्यानंतर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. एक कमेंट होती की तुम्ही लिहिलेले उत्तरं थोडे दाखवा म्हणून. तर हे काय मी प्रॅक्टिस म्हणून लिहिते, हे काय परफेक्ट नाही आहेत, पण तुमच्यासाठी म्हणून मी ते दाखवेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा, जेणेकरून मला आणखी व्हिडिओ बनवायला छान वाटेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.